त्यामुळे सुरुवात कशी केली आज? पहिले आपण काय बघितलं की सेक्शन 68 प्रमाणे EV बिलचा रूल 138 याच्यामध्ये जर ऑब्लिगेशन प्रॉपर फॉलो केलेलं नाही लक्षात आलं तर पुढे काय होईल? याच्यावरची जी कारवाई आहे ती सेक्शन 129 प्रमाणे होईल. मग त्याचा रूल पेनल्टी नाही भरली तर मग 144 आहे. आणखीन काय बघितलं? त्याचे जी रिकव्हरी वसूल होताना 154 काय सांगतो की काय करायचं 4 स्टेपमध्ये. हे पैसे वसूल होतील हे विकून त्यातनं काय करायचं हे आठवतं ना बरोबर. आणि आता आपण मग पुढे सेक्शन 67 मध्ये गेलो. इन्स्पेक्शन सर्च. आता याचा पुढचा पार्ट 6 सेक्शन बघितले आपण. पहिलं इन्स्पेक्शन कोणाचं होईल? टॅक्सेबल पर्सन, ट्रान्सपोर्टर, वेअरहाऊस कीपर यांचं होईल. कोण करेल? कोणाला अधिकार आहे? ऑथराईज करेल. सर्च. डॉक्युमेंट नॉट रिलिव्हंट परत करा. पॉवर टू सील किंवा ब्रेक ओपन. पॉवर टू मेक कॉपीज ऑफ डॉक्युमेंटचे जेरॉक्स काढून द्यायच्या किंवा नाही द्यायच्या याबद्दल सेक्शन 67(5) आणि प्रोव्हिजन रिलीज ऑफ गुड्स, एक्झिक्युशन ऑफ बॉन्ड, सिक्युरिटी दिली तर गुड्स रिलीज होतील. इथपर्यंत आपण बघितलं. 67 काय सांगतो? गुड्स शॅल बी रिटर्न इफ नो नोटीस विदिन 6 months ऑफ सीजर. वेअर एनी गुड्स आर सीज अंडर सेक्शन 67(2) and no notice in respect of thereof is given within 6 months of the seizure of the goods, the goods shall be returned to the person from whose possession they were seized. Goods return करा whose possession of were seized. No notice in respect of. नोटीस दिली पाहिजे ना पुढे. जेव्हा कोणत्याही वस्तू पोटकलम 2 अन्वये जप्त केल्या जातात किंवा वस्तू जप्त केल्यापासून 6 महिन्याच्या आत त्या बाबतीत कोणतीही नोटीस दिलेली नसेल तेव्हा ज्या व्यक्तीच्या कब्जातून अशा वस्तू जप्त केल्या होत्या त्या व्यक्तीला त्या परत करण्यात येतील. परंतु 6 महिन्याचा कालावधी हा पुरेसे कारण दर्शवल्यानंतर 6 महिन्यापेक्षा अधिक नसेल इतक्या आणखी कालावधीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून वाढवून देण्यात येईल. PO हा 6 महिन्याचा पिरियड वाढवू शकतो. ऑन सफिशियंट कॉस्ट बिंग शोन बाय द PO फॉर अ फर्दर पिरियड आणखीन 6 महिन्याकरता वाढवला जाऊ शकतो. मग गुड्स जप्त केले आणि नोटीस नाही काढली तर गुड्स परत केले पाहिजे किंवा आणखीन 6 महिन्याकरता तो पिरियड एक्सटेंड केला पाहिजे. (67)(8) डिस्पोजल ऑफ पेरिशेबल हॅझार्डियस नेचर गुड्स ड्यू टू स्टोरेज कन्स्टेंट. आता कोणत्याही वस्तूंचे नाशिवंत किंवा धोकादायक स्वरूप, काळाच्या ओघात होणारी वस्तूंच्या मूल्यातील घसरण, वस्तूंच्या साठवणुकीच्या जागेच्या अडचणी किंवा इतर कोणत्याही संबंधित विचारार्थ बाबी लक्षात घेता पोटकलम 2 अन्वये वस्तू जप्त केल्यानंतर विहित करण्यात येईल अशा रीतीने PO त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यात येईल. अशा वस्तू किंवा वस्तूंचा वर्ग आता नोटिफिकेशन काढून सांगण्यात येईल की कुठले गुड्स आहेत. असे गुड्स कुठले याचंही नोटिफिकेशन. हे जे गुड्स आहेत हे नोटिफाय केलं आहे 67(8) प्रमाणे नोटिफाय केले आधी म्हटलं आहे त्याचं हे नोटिफिकेशन आहे. हे कधी आलं आहे? 13 जून 2018ला. ही यादी आहे. यातले गुड्स आहेत याची विल्हेवाट लावण्याकरता हे ठेवणं किंवा ह्याची काळाच्या जसं काळ पुढे जाईल हे खराब होणार किंवा याची व्हॅल्यू कमी होणार किंवा स्टोरेजचा खर्च जास्त आहे तर याची विल्हेवाट लावण्यात येईल. हे तर नोटिफाय केलेले गुड्स आहेत. हे नोटिफाईड गुड्स जे आहेत हे याच्यामध्ये येतात. पेरिशेबल हॅझार्डियस गुड्स किंवा मग डिप्रिशिएट करण्याची व्हॅल्यू किंवा मग स्टोरेजसाठी खर्च येतो म्हणजे टॅक्स रिकव्हरी कमी होणार आहे आणि स्टोरेज रिकव्हरी असं होणार आहे. तर मग हे
प्रॅक्टिकलला एक गोष्ट ताब्यात ठेवणं. आता हे एक सर्क्युलर काढलं, इन्स्ट्रक्शन किंवा गाईडलाईन काढलं. याच्यामध्ये कशा प्रकारे ही प्रोसिजर करायची आहे याविषयी काय गाईडलाईन दिल्या. ही जरी ही कारवाई असली, म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो त्याच्या गोडाऊनमध्ये, शॉपमध्ये, फॅक्टरीमध्ये, तसंच घरामध्ये पण डॉक्युमेंट ठेवतो. आता जर घरामध्ये पण डॉक्युमेंट असतील, किंवा बऱ्याच लोकांचा प्रिन्सिपल प्लेस हा घर पण असू शकतो, प्रिन्सिपल प्लेस घर आहे, पण जर घरी गेल्यानंतर घरात राहणारे इतर व्यक्ती असतील त्यांना त्रास होऊ नये, मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय कंप्लेंट्स गेल्या गव्हर्नमेंटकडे अशा की हे लोक ज्या प्रकारे येतात, जसे की आम्ही गुन्हेगारच आहोत अशा प्रकारे आमच्याकडे बघतात, घरातल्या लोकांकडे बघतात, मग स्त्रिया असतील, वृद्ध व्यक्ती असतील, यांना त्रास होईल असं बिहेव करतात. त्या दृष्टिकोनातनं हे गाईडलाईन दिले. प्लस लोकांच्या काय धार्मिक त्यांचे काय हे असतात, प्रतिका असतात, त्याला धक्का लावतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुमचं काम जेवढं आहे तेवढ्या पुढे तुम्ही बघायचं की बाकीच्या गोष्टी डिस्टर्ब होऊ नये, इथे लोकांच्या त्यांच्या पर्सनल लाईफ डिस्टर्ब होऊ नये, त्याकरता काय गाईडलाईन दिलेलं आहे. द प्रॉपर ऑफिसर, द ऑफिसर इश्युइंग ऑथरायझेशन फॉर सर्च शुड हॅव व्हॅलिड अँड जस्टिफिएबल रिझन फॉर ऑथरायझिंग अ सर्च. आता सर्च आहे तर तसं कारण असेल तरच सर्चसाठी तुम्ही परमिशन द्या. which shall be duly recorded in the search should be carried out only with a proper search authorization issued the competent authority. म्हणजे जो पीओ आहे, जो कोणाला ऑथराईज करतो, त्यांनी जबाबदारीने ही ऑर्डर द्यावी आणि कशा प्रकारे एक्झिक्यूट करायची हे पण सांगावं, याकरता एक दिलं आहे. द इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू जनरेशन ऑफ DIN फॉर इच सर्च. आता हे जो DIN नंबर आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. शॅल बी स्क्रुपल्सली फॉलोड बाय द ऑफिसर ऑथोराइज. जर DIN नसेल तर ते लिगल मानलं जात नाही डॉक्युमेंट. द प्रिमाइसेस ऑफ अ पर्सन कॅनॉट बी सर्च ऑन द ऑथरायझेशन ऑफ सर्च वॉरंट issued for the premises of some other person, where a search warrant through oversight has been issued in the name of a person who is already dead. The authorized officer should report to the competent authority. जर तो व्यक्ती डेड सापडला तर मग रिपोर्ट करा अँड गेट अ फ्रेश वॉरंट इश्यूड इन द नेम ऑफ द लिगल हेड्स. मग त्याची जे वारस आहे त्यांच्या नावाने ते काढलं पाहिजे. इन केस ऑफ सर्च ऑफ अ रेसिडेन्स, तर रेसिडेन्स लेडी ऑफिसर शॅल बी नेसेसरी. घरामध्ये लेडीज असतील म्हणून इथे लेडी ऑफिसर पाहिजे जर रेसिडेन्सचा सर्च करत असेल. द सर्च शॅल बी मेड इन द प्रेझेन्स ऑफ 2 or more इंडिपेंडेंट विटनेसेस. विटनेसेस पाहिजे. हू वूड प्रेफरेबली बाय. आता आपण बघितलं फॉर्ममध्ये 2 नावं होती विटनेसची, साक्षीदार 2 पाहिजे. कोण असतील ते विटनेस हू वूड प्रेफरेबली बी रिस्पेक्टेबल inhabitants of the locality, and if no such inhabitants are available or willing, the inhabitants of any other locality should be asked to be witness to the search. म्हणजे विटनेस शोधा त्या परिसरातल्या किंवा नसेल दुसऱ्या परिसरातले विटनेस शोधा. PSU employees, bank employees may be included as witness during sensitive search operations to maintain transparency and credibility. The witness should be informed about the purpose of the search and their duties. ते कुठल्या बोटीवरती बघा शाहरुख खानच्या मुलाला पकडलं तिकडनं, मग त्याच्यावरनं विटनेस करून खूप गोंधळ झाला होता. हे विटनेस कुठनं आणले, कशा प्रकारचे विटनेस आणले, किंवा हे कायम ह्यांनाच विटनेस कसे काय आणतात ठेवतात, हे आहे सगळं. त्यामुळे या गाईडलाईन मग तुम्ही बघा किती क्रिटिकल आहे. एखादी समजा अशी प्रोसिडिंग करायची आहे तर किती गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि सगळं गुप्त राहायला पाहिजे. हे परत ह्याचं जे काही सत्यता गुप्तता आहे तिथे बाहेर गेली, ज्याला कळलं, खूप लोकांना कळलं की साहजिक आहे ते रेट टाकायची त्यापर्यंत पोचेल. त्यामुळे जिथे रेट मारायची आहे त्याला न कळता ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन हे सगळे परत विटनेस सगळे गोळा करा. त्यामुळे असं होतं तर हे 2 लोक ठेवा, हे आपल्या विश्वासाचे आहे. त्यातनं हे झालं असेल कदाचित. जेवढं जास्त लोकांना कळणार तेवढं ती बातमी लीक होण्याची शक्यता वाढणार.
The officers conducting the search shall first identify themselves by showing their identity cards to the person in charge of the premises. इकडे रेट टाकते त्यांना सांगे आम्ही कशा करता आलो कोण आहे त्याचं ID कार्ड दाखवायचं. Also before the start of the search, the officer as well as the independent witness shall offer their personal search. After the conclusion of the search, all officers and the witnesses should again offer themselves for their personal search. The search authorization shall be executed before the start of the search, and the same shall be shown to the person in charge of the premises to be searched. Signature. तुम्ही काय शोधलं, काय माहिती मिळाली, या सगळ्याचं काय केलं जातं, सगळा रिपोर्ट बनवला जातो. बॉडी ऑफ सर्च ऑथरायझेशन. पंचनामा आहे. हा पंचनामा त्यावर सगळं लिहिलं जाईल, काय रेकॉर्ड केलं जाईल, म्हणजे एक डॉक्युमेंट आहे ज्यात ह्या कारवाईमध्ये काय सापडलं, काय सर्च केलं, काय माहिती मिळाली. ट्रूथफुल अकाउंट ऑफ द प्रोसिडिंग्स ऑफ द सर्च shall necessarily be made, and a list of documents, goods, things recovered should be prepared. It should be ensured that time and date of start of search सुरू कधी केला, ती तारीख आणि कधी संपवलं, search must be mentioned in the Panchanama. The fact of the offering personal search of the officer and witness before intimation after conclusion of search must be recorded in the Panchanama. आता हा जो पंचनामा आहे पुढे, in the sensitive premises, videography of the search proceedings may also be considered, and the same may be recorded in Panchanama. While conducting search, the officer must be sensitive towards the assessee party, social and religious sentiments of the persons under search, and of all the persons present shall be respected all times. कुठलेही त्यांना धार्मिक ठेस पोहोचू नये याची काळजी घ्यायची या सर्च प्रोसिडिंगमध्ये. Special care attention should be given to elderly, women and children present in the premises under search. आणि मुलं असतील, शाळेत जाणारे असतील तर चिल्ड्रन शुड बी अलाउड टू गो टू स्कूल आफ्टर एक्झामिनेशन ऑफ देअर बॅग. त्याच्या बॅगेमध्ये काय डॉक्युमेंट नाही आहेत हे बघून खात्री करून त्यांना पाठवून द्या. A woman occupying any premises to be searched has the right to withdraw before the search party enters it. According to the customs, she does not appear in public. If the person in the premises is not well, to medical practitioner may be called. एखादा व्यक्ती आजारी असेल, त्या बरे वाटत असेल तर मग डॉक्टरांना बोलवा. The person from whose custody any documents are seized may be allowed to make copies. आता हे पण जसं आपण बघितलं त्याप्रमाणे त्याला कॉपीज देणं, कॉपीज त्याला दिल्या जातात. अदरवाईज जर त्याचा अडचण आणेल तर मग कॉपी त्याला द्यायची नाही. If such request for taking copies is made during the course of search, the same may be incorporated in Panchanama, intimating place and time to take such copies. The officer authorized to search the premises must given each page of the Panchanama and annexure. A copy of the Panchanama along with its annexure should be given to the person in charge of the premises being searched and acknowledgement. त्यांना दिलंय, त्यांना मिळालंय, त्याच्याकडनं लिहून घ्या, पण तुम्हाला मिळालंय. In this regard may be taken if the person in charge refuses. ते जर का आम्हाला नको, आम्ही घेणार नाही, तुम्ही की केलेलं आम्ही जबाबदार, आम्ही सही करणार नाही, काही घेणार नाही असं बोलले तर the same may be pasted in a conspicuous place of the premises in presence of the witness. भिंतीवर चिकटे होते कुठले. Photograph of the Panchanama pasted on the premises may be kept on record. ते चिकटवलं घरावरती, रेकॉर्ड करा की हे घेत नाही आहे म्हणून चिकटवलं आहे, त्याचा फोटो काढा. इन केस एनी स्टेटमेंट इज रेकॉर्डेड ड्युरिंग द सर्च, each page of the statement must be signed by the person whose statement is being recorded. Each page of the statement must also signed by the proper officer. Statement is recorded during search and page of the statement must be signed by the person whose statement is being recorded. या स्टेटमेंटमध्ये छेडाछेडी काय केली जाऊ शकते म्हणून काय केलं पाहिजे, each page of the statement must be signed by the officer. मग एखाद्या पेज वाढवलं आणि वेगळे टाकलं असं व्हायला नको. After the search is over, the search authorization duly executed should be returned to the officer who had issued the said
सर्च ऑथोरायझेशन हे परत करायचं ऑथोरायझेशन विथ रिपोर्ट रिगार्डिंग द आउटकम ऑफ द सर्च. त्यातनं काय मिळालं ह्याचा रिपोर्ट. द नेम ऑफ द ऑफिसर हू हॅड पार्टिसिपेटेड इन द सर्च शुड बी written on the reverse of the search authorization. If search authorization could not be executed due to any reason, the same should be mentioned in the reverse of the search authorization, and a copy of the same may be kept in the case title before returning same to the officer who had issued the said search authorization. The officer should leave the premises immediately after completion of the Panchanama proceeding. पंचनामा केला तर लगेच ती जागा सोडा. ड्युरिंग द आता हे कोविडसाठी होतं, ठीक आहे. ते हेल्थ केअर बाकी सगळं मास्क वगैरे लावणं सगळ्या गोष्टी करा, हे सगळं केलेलं आहे. यस, तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी एक फटाफट वाचलं आहे की याच्या गंभीरता काय, कशा प्रकारे हे कारवाई होते, याचं गांभीर्य कळा म्हणून हे एक त्यांनी सर्क्युलर काढलं आहे. पुढे आपण आपलं कंटिन्यू करू आता. ओके, 67(9) वेअर एनी गुड्स स्पेसिफाईड अंडर सबसेक्शन 8 have been seized by PO or any officer authorized by him. 67(2) he shall prepare an inventory of such goods in such manner as may be prescribed. इन्व्हेंटरी रिपोर्ट बनवायचा आहे. हे 67(8) मध्ये काय केलं, हे जे गुड्स आहेत जे डिस्पोजेबल सारखे आहेत त्यांची यादी बनवायची. आणि पुढे द प्रोविजन्स ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 रिलेटिंग टू सर्च अँड सीजर शॅल सो फार ॲज मे बी अप्लाय टू सर्च अँड सीजर अंडर दिस सेक्शन सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट सेक्शन 165 ऑफ द सेड कोड शॅल हॅव इफेक्ट ॲज इट फॉर द वर्ड मॅजिस्ट्रेट वेरेवर इट ऑक्युअर्स द वर्ड कमिशनर वेअर सप्यूट. जिकडे CPC मॅजिस्ट्रेट आहे तिकडे काय तुम्ही कमिशनर वाचा. झडती व जप्ती या संबंधित असणाऱ्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यांच्या तरतुदी याला लागू होतील या कारवाईसाठी. आणि जिकडे आयुक्त शब्द आला आहे तिकडे काय शब्द येईल, जिकडे मॅजिस्ट्रेट शब्द आला आहे तिकडे काय येईल, कमिशनर येईल, आयुक्त येईल. वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट एनी पर्सन has evaded or is attempting to evade the payment of any tax, he may for reason to be recorded in writing seize the accounts, register or documents. आता हे काय, हे कशा करताय, PO may seize written documents, register, produce before him and issue a receipt for the same. काय करायचं, shall grant a receipt for the same and shall retain the same for so long as may be necessary in connection with any proceeding under this act, rules made thereunder for prosecution. आता एखादा व्यक्ती इन्व्हॉइस बनवतो की नाही, प्रॉपर रेट लावतो की नाही, प्रॉपर व्हॅल्यू टाकतो की नाही हे चेक करायचं असेल तर त्याकरता फेक कशाला पाठवायचं. द कमिशनर or an officer authorized by him may cause purchase of any goods, services or both by any person authorized by him from the business premises of any taxable person to check, issue a tax invoice, bill and return the goods purchased. Check केलं त्यानंतर such taxable person or any person in charge of business premises shall refund the amount so paid towards the goods after cancelling any tax invoice, bill of supply issued earlier. चेक करायचं त्यांना की हा प्रॉपर इन्व्हॉइस इश्यू करतो की नाही करतो. आता एक व्यक्ती असा कधीच इन्व्हॉइस देत नाही, त्याकडनं मी काही वस्तू आणतो तर असं तो इन्व्हॉइस आहे मग तो खोटं बिल देणार, कच्चं बिल देणार. बोललो GST दिलं पाहिजे, मग असं बोला ना. तर तुम्हाला माहिती आहे का असा कायदा आहे, म्हटलं तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात पण तुम्ही किरकोळ पण विकता. तर उद्या म्हटलं समजा गव्हर्नमेंटला वाटलं आणि तुमच्याकडे असा फेक कशाला पाठवला तर म्हटलं तुमचं काही खरं नाही, तुमचं टर्नओव्हर 10 करोडच्या पुढे बोललो आहे की नाही, म्हणतो आहे. ज्या प्रकारे तुमचं म्हणणं मोठं शॉप आहे
आणि सर्वात तुमचं शॉप आहे, मी नवीन विकत घेतलं आहे, म्हणजे तुमच्या टर्नओव्हर 10 करोडच्या पुढे नक्कीच असणार. जर तुमच्याकडे एक फेक कस्टमर पाठवला आणि एकदा होतं, तुम्ही आता बोलाल नाही आत्ताच मी आलो आहे, बोललो हे आत्ताचं नाही बोललो, तुमच्याकडे मी 3-4 वर्ष येतो आहे, तुम्ही इन्व्हॉइस कधीच देत नाही आणि मागितला तर पहिले कच्चा इन्व्हॉइस, मग मागितला तर पक्का इन्व्हॉइस. तुमचे बोला दिवस चांगले आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण कधी दिवस तुमचे खराब झाले म्हटलं तर तुमची अर्धी कारवाई होईल. कारण तरतूद तशी आहे. सहज मिळेल, फार मोठी ऑर्डर काढायची गरज नाही इन्स्पेक्शनची, एवढंच केलं बस पुरेसे आहे. इन्व्हॉइस देत नाही, माल देतो इन्व्हॉइस देत नाही. व्यवस्था करायची अशा प्रकारे कमिशनरला असा अधिकार आहे. खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि अशा अधिकाराने अशा प्रकारे खरेदी केलेल्या वस्तू परत केल्यावर अशी करपात्र व्यक्ती ते पैसे परत करतील. पण जर त्यांनी प्रॉपर इन्व्हॉइस इश्यू केला नसेल तर मग त्याच्यावरती कारवाई करायची. जर प्रॉपर करतोय म्हणजे एवढं फक्त टेस्ट करायचं, चेक करायचं आहे, त्याकरताही प्रोव्हिजन आहे. तुम्ही असं केलं तर हे कुठे दिले तुम्हाला अधिकार, कोणी दिला असं करायचा अधिकार दिला आहे. जे काय केलं जाईल, कुठली पण कारवाई केली जाईल त्याचा कायदेशीर अधिकार असल्याशिवाय काहीच करता येत नाही. कोणी कोणाच्या आपल्या बंधने काहीच करता येत नाही. जे दिलं आहे तरच तुम्ही करू शकता, अदरवाईज करू शकत नाही. असं वाटतं काय गरज आहे, असं पण करू शकतो ना आपण, पण ते लिहिलेलं असलं पाहिजे. पण 68 बघितलं आहे. ओके, आता 69 जो आहे तो पॉवर टू अरेस्टचा आहे. आता हा मी पुढच्या ऑफिस आणि पेनल्टीज घेईन त्याच्याबरोबर हा 69 घेईन. फक्त त्यामध्ये लक्षात घे काय, जे काय अपराध आहेत ते एक अपराधाचा प्रकार आहे कॉग्निजेबल ऑफेन्स, दुसरा आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. आता कॉग्निजेबल आणि त्यात परत काय असतं की तो बेलेबल आहे की नाही. Cognizable offense means serious category of offenses in respect of which a police officer has the authority to make an arrest. असा ऑफेन्स आहे जिकडे विदाऊट वॉरंट आणि स्टार्ट इन्व्हेस्टिगेशन विदाऊट ऑथॉरिटी ऑफ कोर्ट, कोर्टाच्या परवानगीशिवाय त्याची काय करता येतं, अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी त्याचं अरेस्ट करता येतं. आणि दुसरं नॉन बेलेबल ऑफेन्स मीन्स an offense in which accused person shall not be automatically entitled to release on bail. However, court may release them on suitable bail. त्याला कोर्टात हजर केला जाईल आणि मग कोर्ट त्याला काय देईल, बेल देईल. कुठल्या केसमध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स. पण जर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे रिलेटिव्हली लेस सिरियस. आता कुठले ऑफेन्स म्हणजे GSTच्या कायद्यामध्ये कुठले ऑफेन्स हे कॉग्निजेबल आहेत हे आपण जेव्हा ऑफेन्स पेनल्टीज बघू त्यावेळेस मी घेईन. आणि त्यावेळेस मग कुठल्या प्रोव्हिजनला अरेस्ट प्रोव्हिजन लागते तेव्हा त्याला मी या सेक्शन कनेक्ट करेन. नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स रिलेटिव्हली लेस सिरियस ऑफेन्स इन रिस्पेक्ट ऑफ विच अ पोलीस ऑफिसर डज नॉट हॅव द ऑथॉरिटी टू मेक अन अरेस्ट विदाऊट अ वॉरंट. परमिशन घ्या, कारण तेवढी तातडीची गरज नाही आहे इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता. तर मग काय अशी गरज आहे ते सांगा आणि मग ती परमिशन मिळेल आणि मग त्याला काय करा, अरेस्ट केला जाऊ शकतो. आणि मग त्याला अरेस्ट केल्यानंतर बेलेबल आहे ऑफेन्स इन ऑफिसर इन ॲन ऑफेन्स इन विच द अॅक्यूज शॅल बी ऑफर्ड टू बी रिलीज ऑन सुटेबल बिल बाय द पोलीस ऑर कोर्ट. हे नॉर्मल प्रकार आहेत. कशा आता या GSTच्या कायद्यामध्ये
असे काही खून किंवा अशा गोष्टी ते होत नसतात, बरोबर आहे. यात काय होणार आहे, असा अपराध आहे जो संबंधित आहे अल्टिमेटली पैशाच्या, की टॅक्स चुकवला, किती रुपयाचा कर चुकवला, म्हणजे रुपयामध्ये येणार ना ते. जे गुड्स रिफंड घेतला, चुकीचा रिफंड घेतला, चुकीचा ITC घेतला आणि चुकीचा आउटपुट टॅक्स, तीनच गोष्टी आहेत. आउटपुट टॅक्स दिलाच नाही किंवा कमी दिला, ITC जास्त घेतला, अधिकार नसताना घेतला, आणि रिफंड जो आहे तो अधिकार नसताना घेतला, चुकीचा घेतला. मग ह्याच्याविषयी किती रुपयाचा आहे, मग तेवढ्या लाख करोड जे काय असतील त्याप्रमाणे तो कॉग्निझेबल आहे का, मग तो नॉन बेलेबल आहे, त्याप्रमाणे हे सगळं ठरेल. आणि त्याची प्रोव्हिजन जी आहे ती ऑफेन्स आणि पेनल्टीजमध्ये आहे. आणि जर त्यात तो बचत असेल तर मग त्याला अरेस्ट करण्याची प्रोव्हिजन ही या सेक्शनमध्ये आहे. म्हणून ते तिकडे बघितलं तर हे जास्त क्लिअर होईल कळायला. हे सांगायला गेलो मी तर मला परत तो आकडा सांगायला लागेल किती आकडा आहे, की ज्याच्यामध्ये ज्याला म्हणतात, परत ते कशाला म्हणतात कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल, हे त्यात दिले परत. ते ह्या नॉर्मल लिगल टर्म्स आहेत त्या मी इथे सांगितल्या आहेत. बाकी इकडे दिलं आहे की पेज नंबर कुठला बघायचा. आणि जसं आपण सर्च बघतोय तर त्या सर्चमध्ये काही दुसऱ्या टॅक्सेबल पर्सनची काही माहिती घ्यावी, त्यांना बोलावून, तर त्यांना बोलवण्याकरता अधिकार पाहिजे. जसं EDवाले बोलवतात ना, एकदम काय ईडची कारवाई लगेच त्याच्याकडनं त्याच्यावरती केस केले जात नाही, पहिले काय केलं जातं, त्याला बोलवलं जातं. मग ते बोलवण्याकरता समन काय, ॲज पर लॉ समन इज अ लिगल डॉक्युमेंट. हे कोर्ट किंवा जी कुठली ऑथॉरिटी आहे, गव्हर्नमेंटची एजन्सी आहे, ती इश्यू करते. कोणाला, स्पेसिफिक पर्सनला, त्या ऑथॉरिटीसमोर येण्याकरता ठराविक जागी ठराविक वेळेला, बिफोर स्पेसिफिक गव्हर्नमेंट ऑथॉरिटी फॉर सम स्पेसिफिक पर्पज. कारण काय, कशाकरता बोलवलं जातं हे त्याला सगळं सांगितलं जातं त्या डॉक्युमेंटमध्ये. ते डॉक्युमेंट कायदेशीर त्याला मान्यता आहे, ते डॉक्युमेंट काय, समन आहे. अशा प्रकारे जर GSTमध्ये बोलवायचं असेल तर त्याकरता सेक्शन 70 आहे, पॉवर टू समन पर्सन टू गिव्ह एव्हिडन्स आणि प्रोड्यूस डॉक्युमेंट. म्हणजे कुठे टॅक्स चोरी झाले, ITC प्रॉपर घेतलेला नाही आहे, गुड्स विदाऊट बिल मार्केटला पाठवले जातात, याविषयी काही, म्हणजे विदाऊट टॅक्स आहे ना, टॅक्स इव्हेजन आहे. टॅक्स इव्हेजन संबंधित माहिती जर एखाद्या व्यक्तीची संबंधित असेल तर त्या व्यक्तीला बोलवण्याची पॉवर सेक्शन 70मध्ये. जसं आपण बघितलं इन्स्पेक्शन आहे, इन्स्पेक्शन समजा माझं केलं गेलं, पण माझ्याविषयीची माहिती काय तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे काय, तुम्ही ॲक्च्युली डायरेक्टली डील करत नाही, तुम्ही एजंट असाल, तुम्ही ब्रोकर असाल, तुम्ही ट्रान्सपोर्टर असाल, तर तुम्हाला बोलवलं जाईल की या माहिती द्या इकडे. आता आपल्याकडचे GSTमध्ये मॅटर काय तेवढंच आहे की द इनपुट टॅक्स टेकन इज रॉंगली अवेअर कॅन युटिलाइज, GST refund is wrongly made with or without intent to defraud, non-payment of output tax or the short payment of tax with or without the intent to defraud. A difference in ITC claim 3 किती आला, 2B किंवा 2A किती आला, आणि delay of filing 1-3B consecutively for more than 6 months रिटर्न भरला नाही, आणि इनकन्सिस्टंट डिक्लेरेशन इन GSR 1 EWA बिल, EWAला वेगळीच माहिती आहे आणि 1ला वेगळीच माहिती आहे. अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला बोलवायचं असेल तर समन पाठवायचं. समन काय, बाउंड टू अटेंड, हे कंपल्सरी अटेंड केलंच पाहिजे. हे अटेंड नाही केलं तर मग सेक्शन 122 सबसेक्शन 3 क्लॉज D मध्ये त्याला 25,000पर्यंत पेनल्टी लावली जाऊ शकते. कुठलंही ऑब्लिगेशन असेल एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या टॅक्सपेअरवरती, आणि जर त्यांनी ते पालन नाही केलं त्याला पेनल्टी नसेल, मग त्या प्रोजेक्टला काय अर्थच नाही ना. तर 71 सांगतो, सेक्शन 70 सेक्शन 1, द प्रॉपर ऑफिसर हॅज पॉवर टू समन एनी पर्सन. द प्रॉपर ऑफिसर अंडर धिस ॲक्ट शॅल हॅव पॉवर टू समन एनी पर्सन हुज अटेंडन्स ही कन्सिडर्स नेसेसरी आयदर टू गिव्ह एव्हिडन्स. त्याची उपस्थिती कशाकरता महत्त्वाची आहे, एव्हिडन्स देण्यासाठी किंवा काही डॉक्युमेंट देण्याकरता, ऑर टू प्रोड्यूस अ डॉक्युमेंट ऑर एनी अदर थिंग इन एनी इन्क्वायरी इन द सेम मॅनर ॲज प्रोव्हाइडेड इन द केस ऑफ सिव्हिल कोड अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कोड सिव्हिल. आता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे की
एक व्यक्तीला बोललं जाईल आणि समजा तो जो व्यक्ती आहे एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असेल, मॅनेजर असेल, जर जो ऑथॉरिटी आहे GSTमध्ये, जर त्याला माहितीच नाही की आपल्याकडे गुड्स याच्यात किती जातात किती मेंटेन करतो कोण, दुसराच व्यक्ती आहे. आता हा अमेंडमेंट करून हा इथे एक सेक्शन दिला आहे. हा अमेंडमेंट करून का दिला? हा फायनान्स ॲक्टमधनं आला आहे. ओके, याची काय गरज आहे की ऑल पर्सन्स समन अंडर सबसेक्शन 1 शॅल बी बाउंड टू अटेंड आयदर इन पर्सन ऑर बाय द ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह ॲज सच ऑफिसर. पण ह्यात काय ठेवलं त्याने ऑप्शन की सच ऑफिसर मे डायरेक्शन देईल की तुम्हाला तुमच्या घरात समन आहे, आम्हाला याविषयी माहिती पाहिजे, तुम्ही तुमच्याबरोबर त्या संबंधित व्यक्तीला घेऊन या, ज्याला याविषयी माहिती आहे. डायरेक्शन तो देईल, PO देईल. अँड द पर्सन सो ॲपिअरिंग शॅल स्टेट द ट्रूथ ड्युरिंग एक्झामिनेशन. जो येईल त्यांनी काय केलं पाहिजे? सत्य सांगितलं पाहिजे. अँड मेक स्टेटमेंट और प्रोड्यूस सच डॉक्युमेंट्स और अदर थिंग्स ॲज मे बी रिक्वायर्ड. जे गरजेचं आहे ते डॉक्युमेंट त्यांनी आणले पाहिजे आणि त्यांनी सत्य सांगितलं पाहिजे. याकरता ही कारवाई आहे. समन म्हणजे काय? एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी येण्याची आज्ञा करणे, बोलावून घेणे, याचं हे कायदेशीर प्रोव्हिजन आहे. अंडर GST it is any inquiry, that means the GST officer can summon anyone for any inquiry, but there is a speed breaker. Speed breaker काय की इथे कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर प्रमाणे ही कारवाई करायला लागते. इट इज नॉट म्युटंटीज बट सेम मॅनर, त्याच प्रकारे करायचे. कुठे तुम्हाला थोडं 19-20 नाही करायचं. एव्हरी सच इन्क्वायरी referred to in section 1 shall be deemed to be a judicial proceeding. न्यायिक कारवाई with the meaning of section 193 आणि section 228 कशा म्हणजे इंडियन पिनल कोड. आता हे दोन सेक्शन काय आहेत? हे 193 आणि 228 च्या कायद्याप्रमाणे ही न्यायिक कारवाई आहे. त्या सेक्शन विदिन द मिनिंग ऑफ त्या मिनिंगप्रमाणे. तर ते जर मी शोधले, मला हे सापडलं की 193 ओनली सेज हुएवर इंटेन्शनली गिव्स फॉल्स एव्हिडन्स, जर त्यांनी खोटे जर पुरावे दिले इन एनी ऑफ अ ज्युडिशियल प्रोसिडिंग ऑर फॅब्रिकेट्स, मोडतोड केली त्या पुराव्याची, फॉल्स एव्हिडन्स फॉर द पर्पज ऑफ बिंग यूज इन एनी स्टेज ऑफ अ ज्युडिशियल प्रोसिडिंग शॅल बी पनिश्ड within आता कैद imprisonment of either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. 7 वर्षापर्यंत कैद आणि फाईन हे होऊ शकते त्यांनी खोटे पुरावे दिले तर. आणि 228 स्टिप्युलेट द इंडियन पिनल कोड ओव्हर इंटेन्शनली ऑफर्स एनी रिझल्ट or causes any interruption to any public servant while such public servant is sitting in any stage of a judicial proceeding shall be punished with simple imprisonment, साधी कैद, for a term which may extend 6 months आणि fine may extend to 1000 आणि किंवा मग दोन्ही. आता तुम्हाला गांभीर्य कळलं ना. मी जेव्हा 193 आणि 228 खाली लिहिले की नक्की याचं महत्त्व काय, सिरियसनेस काय या सेक्शनचा. आता पुढे जातो आपण. आता याच्यामध्ये जेव्हा इन्स्पेक्शन किंवा ऑडिट करण्याची तरतूद आहे, पण त्यासाठी त्या प्रिमायसेसमध्ये ॲक्सेस करायचा आहे. जायचे तिकडे. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात, कंपनीत गेलात, तो म्हणतो तुमच्याकडे परमिशन आहे का, पास बनवला आहे का तुम्ही, तुम्हाला आतमध्ये याच्यात येणार नाही. रेट टाकायचे, सरला इन्स्पेक्शनला जायचं आहे, तुमच्याकडे इन्स्पेक्शनचं काय ऑथॉरिटी आहे, पण तिकडे जर का कुठल्याही प्रिव्हिजन्समध्ये परमिशनशिवाय एंट्रीच नसेल तर तुम्हाला कायदेशीर अधिकार पाहिजे की इथे आम्हाला वेगळ्या कुठल्या गरज नाही. या देशाचा कायदा आहे, त्या राज्याचा कायदा आहे, त्यानुसार आम्ही इथे ॲक्सेस करू शकतो. एनी ऑफिसर अंडर धिस ॲक्ट ऑथोराइज बाय द प्रॉपर ऑफिसर नॉट बिलो the rank of joint commissioner shall have access to any place of business of a registered person in inspect books of account, documents, computers, computer programs, computer software whether installed in computer or otherwise, and such other things as he may require which may be available at such place.
for the purposes of carrying out any audit, scrutiny, verification and checks as may be necessary to safeguard and interests of revenue. काही लोकांना माहिती असतं की आपला अधिकार काय लोकांना माहिती नसतं. आता माझ्याकडे एक व्यक्ती आला इन्कम टॅक्स की तुमच्याकडे तुम्ही फाईल केलं आहे का. मला काय माहीत नव्हतं त्यावेळेस की असं काय विचारायचं असतं. माझा एक मित्र आहे त्याच्याकडे गेलो की तुमच्याकडे हे आहे किती आहे का. तर त्याने सांगितलं तुमच्याकडे अधिकार आहे का मला विचारायचं, ऑथॉरिटी आहे का. मग नेक्स्ट टाईम तो आला काहीतरी घेऊन, बघा मला हे काम दिलं आहे, हे मला एवढं विचारायला सांगितलं. ठीक आहे या आतमध्ये शूज काढा म्हणतो बाहेर. मी शूज नाही काढणार, मग बाहेरूनच बोलावं होतं. आमच्या प्रिव्हिलेजमध्ये तुम्हाला शूज घालून एंट्री नाही. तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे शूज घालून आतमध्ये यायची आमच्याकडे. पण तो मी काय केलंच नाही, मी काय घाबरू यांना. आणि हे कोण आहेत म्हणजे या प्रकारे जे व्यक्ती यायचे असेल बघ तुम्हाला ॲक्सेस तुम्हाला काय ॲक्सेस मिळेल. तुम्ही इन्स्पेक्शन करू शकता पण आमच्याकडे ऑथॉरिटीशिवाय एंट्रीच नाही. एंट्री नाही. आमचा कायदा सांगतो की या प्रकारे एंट्री आहे. मग तुम्ही आम्हाला अडवलं मग तुमच्यावरती कारवाई होईल अडवलं म्हणून. आणि मग याचसाठी अशा प्रकारे जेव्हा एंट्रीचा दिलेला आहे तर ह्यात काय त्यांना अडवणूक होत असेल तर पुढे जाऊन तुम्ही बघाल की ऑफिसर टू असिस्ट प्रॉपर ऑफिसर. मग इथे त्या प्रॉपर ऑफिसर त्यांना अडवणूक होत असेल तर ऑल ऑफिसर्स ऑफ पोलीस, रेल्वे, कस्टम जिकडे कुठे कारवाई होते तिकडे मग या ऑफिसरना घेऊन जायचं. पोलीस, रेल्वे, कस्टम दोज ऑफिसर्स एंगेज इन द कलेक्शन ऑफ लँड रेव्हेन्यू. जे कोण ऑफिसर आहेत इतर डिपार्टमेंटचे ते सर्व काय करतील GST ऑफिसरला असिस्ट करतील. आणि गव्हर्नमेंट मे नोटिफाय अदर क्लासेस ऑफ ऑफिसर. गव्हर्नमेंटकडे अधिकार आहे की नोटिफाय करू शकतात की ते काय करतील मदत करतील. म्हणजे इथे 72मध्ये ऑफिसर टू असिस्ट प्रॉपर ऑफिसर आहे त्यांच्या मदतीने ही कारवाई करायची. For the purpose of carrying out any audit, scrutiny, verification and checks as may be necessary to safeguard the interest of उद्देश काय इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू. इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू करता हे करतोय कुठला व्यक्तिगत उद्देश नाही आहे. त्यासाठीच 71 हा अधिकार आहे. Any officer authorized under this act authorized by the PO not below the rank of commissioner. जर हे केलं आहे यांनी ऑथॉरिटी दिले तर त्याला अधिकार आहे 71 प्रमाणे. एव्हरी पर्सन इन चार्ज ऑफ प्लेस रेफर टू इन 71 शाल ऑन डिमांड मेक अवेलेबल टू द ऑफिसर ऑथोराइज अंडर सेक्शन 71(1) द ऑडिट पार्टी डेप्युटेड बाय द PO और कॉस्ट अकाउंटंट सच records as prepared or maintained by the registered person and declared to the proper officer as such manner as may be prescribed. Trial balance किंवा त्याचं इक्विलंट स्टेटमेंट ऑफ ॲन्युअल फायनान्शियल रिपोर्ट. इन्स्पेक्शनला गेले तर ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या द्यायला पाहिजे. ऑडिटला देणारच आहेत ते पण त्यात हे तरी पण मेन्शन केलं की हे आम्ही मागणार, हे द्यायचे तुम्ही. त्याची ऑडिट होऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळं देण्यासाठी वेगवेगळं प्रोव्हिजन केलेले आहे. Any other equivalent record by the scrutiny by the officer or audit party or the chartered accountant or cost accountant within a period not exceeding 15 working days from the day when such demand is made or such further period as may be allowed by the state officer to the audit party or by the chartered accountant. मागणी केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत 15 दिवसामध्ये. पण त्याला वेळ दिला 15 वर्किंग डेज. समज इन्स्पेक्शनमध्ये एवढ्या गोष्टी होत्या. इथे आपलं हे संपतं इन्स्पेक्शन 67, 68, 69, 70. तर मी तो एक फक्त ॲरेस्ट राहिला आहे तो मी त्याबरोबर घेईन ऑफेन्स पेनल्टीज बरोबर. बाकी सगळे सेक्शन यातले घेतले आपण. इथे आपलं हे संपला होतं.